ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13 ओव्या 401 ते 425 श्लोक 0। गुरु ते पक्षिणी करी चारा घे चाचूवरी, गुरु तारू धरी आपण कासी, ऐसे प्रेमाचे निथावे ध्यानची ध्यानाते प्रसवे, पूर्ण सिंधू हे लावे फुटती जैसे, किंबहुना या परी श्री गुरुमूर्ती अंतरी, भोगी आता अवधारी बाह्य सेवा, तरी जेवी ऐसे अवांखे म्हणे दास्य करीन निके, जैसे गुरु कौतुके माग म्हणती, तैसे आसाच्या उपासती गोसावी प्रसन्न होती, तेथ मी विनंती ऐसी करीन, म्हणेन तुमचा देवा परिवार जो आघवा, ते तुले रूपे होवावा मीच ऐकू, आणि उपकारती आपुली उपकरणे आती जे तुली, माझे रूपे ते तुली होवावे स्वामी, ऐसा मागेन वरू तेत हो म्हणती श्री गुरु, मग तो परिवारो मीची होईन, उपकरण जात सकळीक ते मीची होईन एकैक, तेव्हा उपासतीचे कवतिक देखैक जाईल, गुरुबहुताची माये परी एकलवती होनी ठाये, तैसे करुणी आणवाहे कृपेतिये, तया अनुरागा वेधू लावी, एक पत्नी व्रते घेववी, क्षेत्र संन्यासू करवे लोभा करवी, चतुर्दिक्षु वारा नवाहे निघो बाहिरा, तैसा गुरु कृपे पांजिरा मीची होईन, आपुलिया गुरांची लेणी करीन गुरुसेवे स्वामिनी, हे आसो होईन गवसणी मीची भक्तीसी, गुरु स्नेहाची वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी, ऐसिया मनोरथाची या सृष्टी अनंता रची, म्हणे श्री गुरूंचे भुवन आपण मी होईन, आणि दास होऊन करीन दास्य ते दास्य तेथीचे, निर्गमागमी दातारे जे ओलांडी जातीत उंबरे, ते मी होईन आणि द्वार पाळू, पावा मी होईन ती आमीची लेवविन
छत्र मी आणि करीन बारीपण, मी तळव उपरू आणविता, सबरू धरू हातू देता, स्वामी पुढे खोलता होईन मीची होईन सागळा, करू सोईन गुरळा, सांडिती तो नेपाळा पडिघा मीची, हडप मी ओळगेन मीची उगाळू घेईन, उळी गमी करीन आंघोळीचे, होईन गुरूंचे आसन, अलंकार परिधान, चंदनादी होईन उपचार ते, मीची होईन सुवारू, ओवगरीन उपहारू, आपण पे श्री गुरु ओवाळीन, जे वेळी देव आरोगिती, तेव्हा पांती करो मीची पांती, मीची होईन पुढती देईन विढा, ताट मी काढीन सेज मी झाडीन, चरण संहारण मीची करीन, सिंहासन होईन आपण, वरी श्री गुरु करीती आरोहण, होईन पुरेपण ओळगेची, रामकृष्ण हरी।